कसा काय वाटते? तर आजचा दिवस खूप आनंदाचा आहे माझ्यासाठी, कारण की सर आज मी PSI झालेलो आहे. खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो. खूप वेळेस अपयश आलेलं होतं मला, पण त्या अपयशावर मात करून मी आज PSI झालो याचा मला खूप आनंद आहे. आणि आता ह्या पोस्टवरच मला राहायचं नाही, अजून चांगली तयारी करून अजून ह्याच्यापेक्षाही चांगली पोस्ट घ्यायची आहे. पण PSI होणं खूप चांगलं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात फेमस पोस्ट PSIच आहे, त्याशिवाय दुसरी कोणतीच नाही आहे. पण PSI झाला आज खूप खुश आहे मी तेवढंच. आणि आज जे यश आहे त्या यशामध्ये सगळ्या माझ्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच किंवा त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्याच मदतीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर याबद्दल तुझ्या आईवडिलांना काय बोलू इच्छितोस? त्यांना एवढंच म्हणतो की त्यांनी खूप मला मदत केली, असंच पुढे आयुष्यामध्ये मला त्यांनी मदत करावी, पाठिंबा द्यावा आणि मला मोटिवेट करावं एवढीच इच्छा आहे. म्हणजे मी अजून चांगल्या पोस्ट काढीन. ही परीक्षा खूप कष्टाची आहे, संयमाची आहे, जिद्दीची आहे. त्यांनी या प्रवासामध्ये मला त्यांनी खूप मदत केलेली आहे. तर मला यावरच थांबायचं नाही, पुढे पण जायचं आहे. त्यांचा तसंच सपोर्ट जर मला पुढे लाभत राहिला तर मी अजून चांगली पोस्ट मिळवेन, एवढंच म्हणायचं. तुला जे यश मिळाले हे काय यश म्हणजे सहजासहजी मिळाले का काय संघर्ष करावा लागला? थोडक्यात माहिती सांग. नक्कीच, कारण की मला ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. जवळपास मी 4 PSIच्या मेन्स दिल्या होत्या. प्रत्येक मेन्समध्ये मला थोड्या मार्काने अपयश होत होतं. नंतर बाकीच्या पण खूप एक्झामच्या मेन्स दिल्या होत्या, त्यामध्ये पण खूप अपयश आलेलं आहे. पण ही जी माझी पहिली जी आहे एक्झाम, ज्याच्यामध्ये मला PSI मेन्स पण क्लिअर झालो, ग्राउंड पण झालो आणि इंटरव्ह्यू पण क्लिअर झालो, त्यातून जी पोस्ट मिळाली आहे ही पहिली एक्झाम, ही खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. आणि हे यश पण खूप महत्त्वाचंच आहे, कारण की पहिली पोस्ट आहे आणि पहिल्या पोस्टचा जो आनंद असतो तो सगळ्यात जास्त असतो. त्यामुळं खूप भारी वाटतंय. भारी वाटते. बरं, तुला आता जे तुझ्यासोबतचे कोणी विद्यार्थी आहेत जे आता MPSC UPSCची तयारी करतात, त्या लोकांबद्दल तुला काय सांगायचं आहे? त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की चांगली अभ्यासाची तयारी करा, प्रिपरेशन करा. या काळामध्ये आहे ना, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम ठेवायची खूप गरज आहे. त्यातल्या त्यात संयम जास्त लागते. जर तुम्ही कुठं चुकत असाल तर तुम्ही त्या चुका कमी करून परत एक्झामला पुढं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यातल्या त्यात आहे ना, चिकाटी पाहिजे. जोपर्यंत आहे ना आपल्या, म्हणजे जोपर्यंत मी या एक्झाममधून कोणती ना कोणती पोस्ट घेऊन बाहेर पडणार नाही, तोपर्यंत तुम्हाला हार मानायची नसते. आणि तेच महत्त्वाचं आहे, कारण की एकदा तुम्ही जिंकलात, एकदा तुम्हाला पोस्ट मिळाली की मग तुम्ही खूप पुढे जाता, सर्वांच्या पुढे. जेवढे काही तुमचे जे काय अपयश आहे ते एका पोस्टनं सर्व अपयश येऊन जाते, धुवून निघते. त्याच्यामुळे ना तुम्ही प्रयत्न तर करायलाच पाहिजे. आणि ठीक आहे. आणि या स्पर्धेच्या युगात जे की आता तुमचे कोचिंग क्लासेस लावल्याशिवाय यश मिळत नाही असं म्हणतात, ते खरं तुझ्या बाबतीमध्ये खरं आहे का? तसं बघायला गेलं तर तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता, सेल्फ स्टडी करून अभ्यास पण करू शकता. सध्याच्याला यूट्यूब, इंटरनेटवर सर्व काही गोष्टी अवेलेबल आहे, कशी तयारी करायची काय नाही त्याबद्दल. आणि खूप काही यूट्यूबवर अवेलेबल शिक्षक आहेत, ते पण तुम्हाला खूप चांगली माहिती सांगू शकतात. पण आता कसं आहे, जर सेल्फ स्टडी करायचं असेल तर त्यासाठी खूप काही गोष्टीची माहिती असायला पाहिजे, पण सहसा कधी भेटत नाही माहिती. मग त्यापेक्षा आहे ना, तुम्ही कोचिंग पण करू शकता. कोचिंगमध्ये तुम्हाला थोडंफार ते चांगली माहिती पण देतात हे, आणि तुम्हाला प्रिपेअर पण करतात. आता कोचिंग करायची का सेल्फ स्टडी करायची, हा जो निर्णय आहे हा तो प्रत्येक विद्यार्थ्याचा असतो. म्हणजे कोणी म्हणलं की कोचिंग करून हे कर किंवा सेल्फ स्टडी करूनच कर, हे असं ऐकण्यापेक्षा आहे ना, त्या मुलाला ज्या पद्धतीने चांगलं सोपं जाईल, सहज जाईल, किंवा जशी अंडरस्टँडिंग जर चांगली असेल तर त्याने सेल्फ स्टडी पण करावा. जर नसेल अजून थोडी माहिती करून त्या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर तुम्ही कोचिंग पण लावू शकता. म्हणजे ते सर्व डिपेंड करते, विद्यार्थ्यावरच डिपेंड करते. म्हणजे असं काही नाही की तुम्ही हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, असं काही नाही. आम्हाला ऐकायला आवडेल की बा तुझ्या बाबतीमध्ये तुझं यश जे आहे कशा पद्धतीनं तू अचीव करू शकला? तर मी सेल्फ स्टडीवर जास्त भर दिलेला आहे. आणि सेल्फ स्टडी करत गेलो, खूप काही चुका होत राहिल्या माझ्या, त्या चुका मी कमी करत गेलो, चुकातून शिकत गेलो. आणि परत त्या चुका होऊ नये म्हणून त्यासाठी पण खूप प्रयत्न केलेत. आणि त्या चुका कमी करत आज मला हे यश मिळालेलं आहे. या यशामध्ये
तुला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांसाठी तुझ्याकडून काय व्यक्त होऊ शकतोस? त्यांना एवढंच म्हणेन की मला असंच सपोर्ट करत राहा, आणि कारण की सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. कारण की अभ्यास तर मलाच करावा लागणार आहे, मलाच काही नाही अडथळे येणार आहे, पण त्या अडथळ्यामध्ये आहे ना सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचा सपोर्ट जर नसता तर आज मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. आणि मला मोटिवेट करत राहा, कारण की मोटिवेशन खूप महत्त्वाचं असते. मोटिवेशनशिवाय माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला एखादा बॅक करणारा किंवा पाठीमागे उभा राहणारा जर कोणी नसेल तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू पण शकत नाही. त्यामुळं या पूर्ण प्रवासामध्ये आत्तापर्यंत माझ्या जे काही घरचे सोबत होते त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर त्यांचं खूप सिंहाचा वाटा आहे. फक्त मी एक्झाम पास झालो हे कोणी पण करू शकते, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जी मदत केलेली आहे ती कोणीही करू शकत नाही. म्हणून सगळं काही यश जे आहे हे ते त्यांचंच आहे, फॅमिलीचंच आहे. मी फक्त एक ते माध्यम आहे की माझ्या थ्रू झालेलं आहे. जे की आम्ही तुझ्या घराच्या शेजारी होतो आणि तुझा संघर्ष बघितला, आणि त्या कुटुंबावर ज्या काही शारीरिक व्याधीमुळे वडिलांना तुमच्या एस टी महामंडळामधून स्वइच्छा निवृत्ती घ्यावी लागली, त्यावेळेसचा क्षण आणि काही दुःखद घटना, आजोबा वारले, ह्या वेळेसचं हे तुला ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्या सिच्युएशनमध्ये तुला त्यावेळेसची परिस्थिती काय वाटत होती, आणि तू त्यामधून अभ्यासाला कसा वेळ दिलास आणि तुझं यश कसं मिळवलं? तो वेळ थोडा खडतर होता, कारण की त्या टाईमला आहे ना खूप अशा आयुष्यामध्ये कधी न घडणारी घटना घडलेल्या होत्या. वाटलं नव्हतं की असं अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतील म्हणून, आणि त्या काळामध्ये खूप खचलेलो पण होतो आम्ही. पण एकदा आम्ही जेवढी काही तयारी होती आमची ते वडिलांची तब्येत नीट करायची वगैरे, आणि आजोबा जे वारले त्या परिस्थितीमधून सावरायचं वगैरे, जेवढे काय होईल तेवढे आम्ही प्रयत्न केले, आणि त्यातून लवकरात लवकर सावरून आहे ना परत अभ्यासाला लागलो. कारण की एखाद्या गोष्टीमध्ये किती वेळ गुंतून राहण्यापेक्षा आहे ना त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणं खूप महत्त्वाचं राहतं. त्यामुळं त्या गोष्टी काही ना काही शिकून गेलेल्या आहेत आम्हाला, की खडतर वेळेमध्ये कसं वागायचं, कसं ती वेळ कशी टाळायची वगैरे, त्याबद्दल तो काळ शिकून गेलेला. बरं, लोक म्हणतात की बा MPSC काढणे म्हणजे खूप पैसा खर्चिक बाब आहे शिक्षण घेण्याची पद्धतीमध्ये, तर हे तुला कितपत खरं वाटते? MPSC खरं बघायला गेलं तर फायनान्शियल सपोर्ट तर लागतो, फायनान्शियल सपोर्ट पण लागते, आणि त्यातल्या त्यात त्या मुलामध्ये परिश्रम करण्याची तयारी, दोन्ही गोष्टी लागतात. आणि तिसरा फॅक्टर लागतो की फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो. जर फॅमिलीचा जर सपोर्ट नसेल आणि मेन म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट लागतो, कारण की ही वेळखाऊ परीक्षा आहे. ही कंप्लीट तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष, किंवा तुम्ही जर चांगले हुशार असेल तर तुम्ही 2 वर्षात काढू शकता, जर नाही हुशार तर तुम्हाला 5-6 वर्ष पण लागू शकतात. पण या सर्व काळामध्ये आहे ना तुम्हाला फॅमिली सपोर्ट पण लागतो, फायनान्शियल सपोर्ट पण लागतो, आणि तुमची इच्छा पण राहते की मेहनत घ्यायची. या सर्व 3 गोष्टी तर मेन महत्त्वाच्या. या 3 जर गोष्टी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आहे ना ही एक्झाम न दिलेलीच ती न दिलेलीच बरी आहे, कारण की ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बरं, जसं तू म्हणतोस की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आहेत, पण त्यामध्ये तुझ्या याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर काही तारांबळ उडालेला होता, मग त्याला तू कशा पद्धतीने हँडल करून हे यश मिळवलं? मला घरच्याकडून सपोर्ट तर भेटत होता, त्यानंतर माझी परिश्रम करण्याची इच्छा तर होती. कधी कधी फायनान्शियल यायचं मला ताण, तर फायनान्शियलसाठी घरच्यांनी खूप मदत केली, मित्रांनी पण खूप मदत केली, तुम्ही पण मदत केली तुम्ही पण मदत केली. आणि त्यातल्या त्यात मला खूपच जास्त जेव्हा पैशाची गरज लागली तेव्हा मी किनवटमध्ये कोचिंग पण शिकवली, कोचिंगमध्ये पण शिकवणं सुरू केलं. तर ते त्या काळामध्ये मला पैसा जे लागत होता ते तिथून ते सर्व काही रिकवर करत गेलो मी, पैसा वगैरे. त्यामुळं आता तेवढं पैशाची तर फायनान्शियल तर तुम्हाला लागते बॅकअप. फायनान्शियल जोपर्यंत नसेल तुमच्याकडे स्ट्रॉंग, तोपर्यंत तुम्ही MPSCनं किंवा UPSCनं केलेलंच बरं आहे. फायनान्शियल मॅटर करते सगळ्या गोष्टी. मग आता शेवटचं तुला तुझ्या आईवडिलांबद्दल, भावाबद्दल आणि बहिणीबद्दल काय सांगायचं आहे? त्यांनी खूप मदत केली या काळामध्ये. मला त्यांची अशीच मदत पुढं पण भेटावं अशीच इच्छा आहे. जर कुठं चुकत असेल तर त्यांनी मार्गदर्शन करायला पाहिजे मला, कारण की कोणीच परफेक्ट नसते या जगामध्ये, आणि
परफेक्ट नाही म्हणूनच चुका करतात माणसाकडून. त्यामुळं जेवढं मी चुकत जाईल तेवढं त्यांनी मार्गदर्शन करत राहा आणि सपोर्ट देत राहा आणि मला पुढं हे करत राहा, मोटिवेट करत राहा पुढं जाण्यासाठी. एवढीच त्यांच्याकडून अजून पण अपेक्षा आहे. कारण की ही एक साधी इतक्या दिवसापासून हे नव्हते, MPSC पद नव्हतं, हे पद भेटलेलं आहे. पण ह्याच्या पलीकडे खूप चांगले पद आहेत. त्या पदासाठी पण आता हे झाल्यानंतर मी तयारी करणार आहे. त्यांनी मला असंच आहे ना पुढच्या पदासाठी पण खूप मदत करावी किंवा सपोर्ट द्यावा, जेणेकरून मी ह्या पदापेक्षाही चांगलं पद पुढे काढेन आणि त्यातून आहे ना आमची फॅमिली सुधरेल किंवा आमच्यात थोडंफार इम्प्रूव्हमेंट होईल, एवढीच इच्छा आहे. खूप छान.